आईन मावशी चालल्यात मतदान करा. यांचं हितल्या इथंच मतदान आहे बरं का, बालवाडीच्या शाळेत. भगवानने मेरे साथ. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आमच्या इथं आजच्याला आहे मतदान, जिल्हा परिषद पंचायत समितीचं. मला सकाळ सकाळीच पप्पा बोलले वावरात मोटर खोल, खादगी टाक, भिजव, मग मतदान करायचं. म्हणजे वावर माझ्या पाठीमागचं कवा सुटतंय का नाही मलाच काय कळलं. घराजवळच्या वावरात आहे ना मित्रांनो, जसं भिजवलंय का त्याला बुरशीनाशकच नाही सोडलं. त्याच्यामुळं काय झालं माहिती का, झाडं पण पिवळी पडल्यात आणि त्याला आता बुरशीनाशक सोडायचं. इथं डांपा भरून ठेवायला लागेल औषध सोडायला पाटातून. मी जातो आता. ज्याचा हुसस चालू आहे ते बंद करायला. मला माहिती आहे ना हुसस कुणाचा चालू आहे, कारण का मी कालच गेलो होतो. 8 वाजल्यात. आजच्याला जरा कमी धुई आहे, नाही तर म्हणलं आजच्याला लय माज मोडते काय. आजच्याला जरा कमी थंडी आहे, नाही तर जर्किन टाकूनच यायला लागलं असतं. पण एकदा घराच्या बाहेर पडलं ना काही थंडी बिंडी नाही वाटत. आता एवढ्यात लवकर उठते ना 6 वाजता, त्याच्यामुळं काय नाही वाटत, एवढी थंडी नाही वाजत, काय नाही वाटत. तर मित्रांनो, आपल्याला हो हुसास बंद करायचा आहे, तेव्हा आपल्याकडं पाणी येणार. तर मित्रांनो, ह्या उसासाजवळ येऊन आपला काय फायदा नाही झाला. मी काय गडबडीत आपला उसासच खोलायचं विसरलो. म्हणजे इकडचं आवडल्यावर तिकडं पाणी निघणार ना. मग मी जास्त होत तिकडे लाईट आली तर डायरेक्ट मोटरचं जाळून दूर सांगत. पप्पा आल्यात आता वावरात. माझ्या काय गडबडीत लक्षातच नाही राहील. पप्पांनी इकडे खादगी टाकायला चालू केली. खादगी कोण टाकायचे आणि ड्रिपमधून औषध पण, ड्रममधून पण औषध सोडायचे. झाडं पिवळी पडायला लागलेत ना बुरशी झाल्यामुळं. आपला हुसास खोलला, आता तिकडचा बंद करू. कारण हुसास पण आवडला आणि त्याच्यावर दगड पण ठेवला, कारण का तिथला हुसास जरा लीक आहे ना, नट स्लिप आहे त्याला. त्याच्यामुळं निम्म पाणी इथंच निघतं, निम्म पाणी आपल्याकडं. तर मित्रांनो, मी पोचले आता विहिरीवरती. आईला लाकडच नाही आणलं. काय ना काय शोधायला लागेल, हाताने नाही चालू करायचं कधी. मस्त लाकडं आहे इथं. लाईटच नाही आली. खोक्यांनी बघू ना, इथं खोके आहे ना. काय होतं माहिती का, फ्यूज काढून नेतात काय काय जण, म्हणजे वायरी विरी काढतात. हा, लाईटच नाही. तर कसली आहे चिंडुगत. कसं आहे चिंडुगत फळ. काय आहे नक्की फळ, मला हे कमेंट करून नक्की सांगा. मला नाही माहीत खरं. तुम्हाला माहिती असेल ना ही फळ कुठलं आहे, मला कमेंट करून सांगा. फळ तर नाही, याला आलं होतं. पप्पांनी इकडं मोठी बादली आणि छोटी बादली आणली. जसं का उसासाला पाणी आलं का नाही, पटापट ड्रम भरून घ्यायचं, नाहीतर एकदा पाणी खाली गेलं का नाही औषध सोडून पण काय फायदा नाही. पप्पा येत तरी म्हणलं होतं औषधाची पुडी आणतोय. पप्पा औषधाची पुडी विसरले. आता मला परत घरी जायला लागेल आणायला. A few moments later. कुठं होतं पण ती इलायची बिलाईट नसते का ती, असं बोलतो. काय कसला पाला होता त्याचा? वाळलं होतं झाड. याला होतं का याला? हा, यालं होतं याला. लय भारी भारी अजून त्याचं तिथं लय फळ आहे. माहित नाही म्हणून आईला आत्याला जावले. आत्या तुम्हाला माहिती का? तुम्ही दोघं एवढं वय असून तुम्हाला माहित नाही. लाईट येते मित्रांनो. 9 वाजायला 2 मिनिटं बाकी. 9 वाजता लाईट आली आणि ॲटो पण टाकून आलाय. ॲटो पप्पा म्हणले सगळ्यांचे मोटर बंद असते ना, तेव्हा टाकले ॲटो चालू होते. नाही झालं तर परत पाकळी चालू. कसलं पक्षी एका लाईनीत चालू आता. बाण केल्यावरच चालल्यात. A few moments later. तर मित्रांनो, 9:30 वाजता लाईट आली. 9ला लाईट येणारी 9:30 वाजता आली. आणि पाणी भरून ठेवलं आणि पाण्याला फिसकूट कसला आला औषधाला. पप्पांना म्हणलं जरा वेळ बाहेर द्या तुम्ही, मी त्यावर शूटिंग घेतो. पुढी शिल्लक राहिली आहे जरा अर्धी. पप्पा म्हणतात राहू दे. पप्पाला म्हणलं द्या डोस, जरा स्ट्रॉंग होईन बुरशीनाशक. रोको कंपनीची पुडी. चालू हुसास पाण्यात मध्ये बंद करतात, कारण का तिकडं हुसास खोललाय. अरे असंच होतं हुसासाला पाणी असलं ना, दरवेळेस असंच होतं.
पप्पाला तर सगळी आंघोळच झाली. आता घरी गेल्यावर काय कपडे बदलायचे आता टेन्शन ना घेऊ. पान हो का इथे दुसरीकडे पाणी खोलायचं ना चालू याच्यात म्हणले की असंच असतं. ती बंद करा मग चालू करा तिला काटाळा येतो. तिकडचा बी आवळा पलीकडचा इकडं चाललोय पाणी. चला फायनली तर आंघोळ झालेली काही टेन्शन नाही. डबल आंघोळ झाली उलट. झालं मोकळं. तिकडं कसं काही चिळकंडी चालू आहे. हा अजून आवळायची नाही. हा ओके. हा झालं बंद फायनली सगळं बंद झालं मित्रांनो. A few moments later. आईन मावशी चालल्यात मतदान करा. यांचं इथल्या इथंच मतदान आहे बरं का बालवाडीच्या शाळेत. भगवान ने मेरे साथ नहीं इंसाफी किए. मेरा मतदान मैं जिस स्कूल में था उस स्कूल में बचपन की याद उधर आएंगी. गाइस पापा बोल रहे हैं ये वाली पैंट डाल, इस शर्ट पे ये वाली पैंट अच्छी नहीं दिखती है और इस पैंट पहनने के लिए इस थैली डालना पड़ता है तभी पैंट जाती है और निकालने के बाद मेरी जान चली जाती है. आप कमेंट करके बताओ ये वाली पैंट पहनूँ का ये वाली पैंट पहनी. ये वाली पैंट पहनने के लिए तो मेरी जान चली जाती है क्योंकि बिना थैली के तो वो जाती ही नहीं है. तर मित्रांनो मी चाललो आता मतदान करायला. घरातल्यांचं सगळ्यांचं इथं अंगणवाडीत मतदान झाले आणि मी ज्या शाळेत होतो का त्या शाळेत मतदान माझं भावाचं. मित्रांनो मतदान करून झाले आता चला घरी. A few moments later. मित्रांनो मतदान करून घरी पोचलोय. आई वाल निवडत होती. आई म्हणते एवढी वाल घेऊन जाऊ का. एवढी वाल 10 किलो पण नसेल आणि आई म्हणते वाल घेऊन जाऊ का. तर मित्रांनो एक गोष्ट अशी घडली आपल्या बागेत की मी बटाट्याला पाणी द्यायला आलो होतो आणि आंब्याकडे बघितलं. तुम्ही बघितल्यावर पण शॉक होता. आपला आंबाच तुटलाय का कोणी तोडलाय काय कळना. मला नाही वाटत तुटन कारण का मजबूत होता आंबा. कोणतरी लटकलेलं दिसतं याला. अख्खा आंबा पडलाय म्हणजे इकडच्या बाजूचा अख्खा आंबा तुटून खाली पडलाय. आता कोण लटकले काय माहिती आता. आणि नेमकी ह्या बाजूला आपण ना करगुटा बांधला होता कुणाची नजर नाही लागावा. ही फांदी राहिली आणि नेमकी ही फांदी तुटली. आईन पप्पाला माहिती आहे का नाही काय माहिती कारण का मी आलो होतो बटाट्याला पाणी घालायला. मला नाही वाटत त्यांना माहिती असेल. पहिलं कानावर घालायला लागेल. आंबे मोडलेली फांदी नाही माहिती. आंब्याची फांदी मोडलेली नाही माहिती तुला. मोडली की कडची. मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. कोण गेलं तिथं तार पडायला. बघितले नाही तू. चल दावतो तुला. मित्रांनो आईला पण माहित नाही. घरचे म्हणतात की शेवग्याच्या शेंगा तोडताना कुणीतरी ना तिथं पाय दिला असेल नाही तर त्याला लोंब काढला असेल. तर बघ किती मोठी फांदी तुटली आहे. तर बघ दिसली का. मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. मी सहज विचारलं तुम्हाला. पप्पाला नाही माहिती ना आईला पण नाही माहिती. अख्खा जवळजवळ याला 30 आंबा लागला असतं. आई बुरडलं असलं तर पण नाही होणार एवढं. आई लाकडू घालून बघते पोकळे म्हणते म्हणून आई तुटली म्हणते. पोकळ असलं तरी नाही तुटाय पाहिजे आई. केवढं पोकळे नाही एवढं पण नाही पोकळ. हा एवढं पण नाही पोकळ. आई पडचीन तू खाली. मित्रांनो पहिल्याच वर्षी आंबा लागलाय आणि पहिल्याच वर्षी कुणाची नजर लागली काय माहिती. नजर नाही लागावं म्हणून इथं दोरा पण बांधला होता. तुटली तर तुटलीच. टरबूज कुणी दिले आई. आई टरबूज कुणी दिले. टरबूज ते ह्यांनी दिले पल्लवी वहिनीने दिले. मम्मीने टरबूज दिले. काल बारक्या मामाची ते घ्या शनिवारी. टरबूज कसं चेंडू आणि गोल गोल. मी त्या दिवशी विचारलं होतं ते वाली एक पण लय बिल झाले मी घेतलंच नाही. ही टरबूज 5 रुपयाला एक. आई शपथ टरबूजाला तुला औषध असतात. मित्रांनो आईने कापले तर टरबूज गोडे काय खरं काय मीठ लावून खात्यात नाही याला. त्याला नाही मीठ काय मग कायला लावतात. खायलाच नाही. मला वाटतं याला बी लावतात ग. हां मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग एंड करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. रोडने पिसाळलेली कुत्री चालली असली चांगली कुत्री चालली असली तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आमच्या इथं 2-4 दिवस झाली घटना घडली. एका माणसाचं लग्न ठरलं होतं आणि त्याला रेबीज झाला कुत्रं चावल्यामुळं आणि त्याला डायरेक्ट इंजेक्शन देऊन मारावं लागलं. मी तुम्हाला का सांगतो तुम्ही माझ्या फेसबुक फॅमिलीमधले मेंबर आहे म्हणून सांगावं वाटलं म्हणून सांगितलं. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.